तर डॉक्टर कुणाल शेठ एक खूप कॉमन क्वेश्चन येतो, की लहान मुलांच्या दाताचं आरोग्य आपण कसं सुधारू शकतो किंवा त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिल्यांदा लहान मुलांसाठी म्हणजे आईचं आणि वडिलांचं लक्ष त्यांच्या दाताकडे खूप असलं पाहिजे. आजकाल अ, सगळे वर्किंग आहेत. हं, हं. ओके. तो युजुअली आपल्या मुलांकडचं लक्ष थोडं कमी झालंय. कारण का स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये सस्टेन होण्यासाठी दोघांनाही काम करावं लागतं आज. त्याच्यात मुलाला मग बॉटल देतात दुधाची कंटिन्यूअस रात्री झोपताना पण बरोबर. देतात. येस. तेव्हा एक नर्सिंग बॉटल कॅरीज म्हणून एक डिसीज आहे. ओके. कारण का दुधाची बॉटल कंटिन्यूअस घेतल्यानंतर हं. दुधामध्ये साखरेचं प्रमाण असतं किंवा लोकं मिक्स करून देतात. हां, हां. ते साखर शुगर अटॅक्स त्याच्यामध्ये ॲसिड असतं. ते अटॅक्स युअर टीथ हां, हां, हां. आणि दात किडतात. तुम्ही ओके. समजलं लहान मुलांचे पूर्ण दात इथले किडलेले असतात. बरोबर. त्याला बोलतात नर्सिंग बॉटल कॅरीज. ओके. त्याच्यामुळे तुम्ही पहिलं लहान मुलांना रात्री झोपताना दुधाची बॉटल देणं बंद करा. जर ओके. बॉटलची सवय असेल, त्यात हळू हळू पाणी मिक्स करून पाण्यामध्ये कन्व्हर्ट करा. हां, हां, हां. रात्री झोपताना पहिले 2-3 वर्ष तरी तुम्ही जेव्हा दात सुरुवातीला आले असतील, इनफॅक्ट 6 महिन्यात 6-7 महिन्यात खालचे दात येतात. तिथपासून दात हं. सुरुवात होते. हं, हं, हं. तिथपासून तुम्हाला गॉस पीस किंवा सुती कपड्यामध्ये वॉश केलेला हात वॉश करून प्रॉपरली तुम्हाला त्याच्याने मसाज करून हे करायला लागेल. तर आजकाल फिंगरमध्ये हे करण्यासाठी पण एक ब्रश ब्रश येतात, येतो. की हां. जे आईनेच करायला पाहिजे. मुलांच्या हातात नका देऊ लहानपणी. त्यांना जोपर्यंत समज येत नाही, तोपर्यंत तुम्ही ब्रश देऊ नका. नाहीतर ते ब्रश चावत राहणार बरोबर. आणि ती पेस्ट खाणार. हो, 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 हो. कारण का त्यात पण शुगर असते आणि शुगर आणि मुलांचं एक कॉमन कनेक्शन आहे. त्यांना बरोबर. तुम्ही कितीही द्या आणि ती शुगरची सवय लहानपणापासूनच लागते. हां, 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 हां. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः ब्रश करा. हां, हां, हां. ब्रश केल्यावर चूळ भरणं जरुरी आहे. म्हणजे ओके. तो फेस पण आत राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे त्यामुळे खळखळून चूळ भरणं पण जरुरी आहे. ओके. तुम्ही स्वतः मुलांसमोर ब्रश कराल, तर मुलांना पण त्याची सवय लागेल. हां, हां, हां. आणि 6व्या वर्षी तुम्ही तुमच्या मुलांना ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टेशनसाठी चालू करा, सुरुवात करा, ओके. आणणं. कारण 6व्या वर्षानंतर जेव्हा परमनंट टीथ यायला सुरुवात होतात हां, हां, हां. कंप्लीटली, तेव्हा दात वेडेवाकडे, दात फोडे, मुलांमध्ये जर अंगठा चोखायची सवय असेल किंवा लिप बाईट करायची सवय असेल, त्याच्याने तुमचं स्ट्रक्चर पूर्ण बिघडतं. हां, हां, हां. आणि त्याला म्हणून ऑर्थोडोन्शिया हां, हां. म्हणजे जे वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी आपण तारेंचे डॉक्टर म्हणतो. ओके. त्यांचं पूर्ण नाव आहे ऑर्थोडोंटिक्स अँड डेंटोफिशियल ऑर्थोपेडिक्स. ओके. डेंटोफिशियल ऑर्थोपेडिक्स मतलब पूर्ण फेसमध्ये हा एकच जॉइंट आहे. ओके. ओके. मॅन्डिबल म्हणतो त्याला, खालचा जबडा. हां, हां. तो तुमच्या वरच्या जबड्याच्या ग्रोथप्रमाणे वाढतो. हां, हां, हां. ओके. दुधाचे दात लेट पडले किंवा हे उशिरा पडले किंवा हां, हां. दुधाचा दात किडलेला असेल, हां, तर हां. खालचा दात यायला उशिरा होतो, वेडा-वाकडा येतो. ते बरोबर. कन्सल्टेशन तुम्हाला 6व्या वर्षापासून दरवर्षी कडेच केलं पाहिजे. ओके. कारण का त्याचे स्पेशालिटी नॉलेज ऑर्थोडॉन्टिस्टला असतं. त्यामुळे 6व्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलाला ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टेशन चालू करायलाच पाहिजे दरवर्षी. ओके. तर पुढे जाऊन तुमच्या ब्रेसेस न लावण्यासाठी किंवा त्याच्या अगोदरच काही अप्लायन्सेस देऊन आपण आधी करेक्ट करू शकतो. कारण का मुलांचं वाढतं वय असतं. हां, हां, त्याचा हां. आपण फायदा घेऊन त्याचं स्ट्रक्चर आपण दातांची ठेवण म्हणतो ते आपण चेंज करू शकतो ओके. अप्लायन्स देऊन. आता बऱ्याच वेळा लहान मुलांना काही त्रास झाला, तर त्याचे दात पडणारच आहेत. या हिशोबानं त्याच्यावर काही आपण ट्रीटमेंट करायला जात नाही. तर मग त्याचा काही आयुष्यात पुढं काय होतं म्हणजे हो. नक्की त्याच्यामध्ये? म्हणजे मी एवढं हे सांगेन, की दात तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन जात नाही. हं, हं. आणि दुधाचाच दात आहे ना, पडेल तो नंतर. बरोबर. बरोबर. पण आजकाल लोकांचं खाणं, मुलांचं, लहान मुलांचं खाणं पण आपल्याकडे आपण डब्यात पोळी भाजी घेऊन जायचो. बरोबर. आज चिप्सशिवाय आणि पिझ्झाशिवाय कुठली मुलं डब्यात घेऊन जात नाहीत काही. बरोबर. त्याच्यानंतर ब्रश प्रॉपरली करत नाहीत. हां, हां. पालक खूप बिझी असतात. एक वन टाईम ब्रश करतात. रात्री तसंच चॉकलेट खा, चिप्स खा आणि झोपा. हां, हां, हां. कंटिन्यूअस ॲसिड अटॅक तुमच्या दातावर होत असतं हां, कंप्लीटली हां, हां. मुलांच्या दातांवर. ओके. तर तुम्ही हे सगळं तुमचं त्यांचं खाणं पहिलं तुम्ही सुधारलं पाहिजे किंवा फायबरस फूड आपण जे म्हणतो, बरोबर. ते सगळं मुलांना दिलं पाहिजे. हां, हां, हां. म्हणजे तिथपासून आपल्याला सुरुवात केली पाहिजे. ओके. तर नर्सिंग बॉटल कॅरीजबद्दल मी तुम्हाला सांगितलंच. हं, ओके. हं. प्लस अजून हे होतं, की पालक म्हणतात, की दात नंतर पंडून नवीन येणार आहे. हं, हं. जेव्हा दुधाचा दात किडतो, हं, हं. तेव्हा लहान मुलगा त्या साइडनी खात नाही. तो ओके. दुखण्याचं सांगत नाही कारण का तो डेंटिस्टला ऑलरेडी घाबरलेला असतो. तो सुईला घाबरतो लहानपणापासून व्हॅक्सिनेशनमुळे. बरोबर. तो दुसऱ्या साइडनी खातो किंवा ज्या दिवशी ताप येतो, जेव्हा जास्त सुचतं, हां, हां. तेव्हा तो
पालक घेऊन येतात डेंटिस्टकडे. हा 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 टाइम गेलेला असतो तोपर्यंत. हा, बरं हा. तेव्हा पण टाइम गेलेला म्हणजे डेंटिस्टमध्ये काय टाइम टू टाइम जर ट्रीटमेंट केली ना, तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स अजून वाढत नाही. ओके तर लहान मुलांमध्ये पण रूट कॅनल्स होतात. ओके पल्पॉक्टॉमी वगैरे म्हणतो आपण त्याला, पल्पोटॉमी म्हणतो. ते करून आपण त्याच्यावर क्राऊन लावू शकतो. आणि बरोबर क्राऊन लावायचं असं कारण का सगळे दात पडेपर्यंत मुलाचं वय 12-13 पर्यंत येतं. हो हो बरोबर म्हणजे 13व्या वर्षी आयडियली आपण बोलू शकतो की सगळे दुधाचे दात पडून नवीन आलेले आहेत completely. ओके बरोबर पण तिथपर्यंत मुलाची वाढ ही इम्पॉर्टंट असते. हा हा मुलांनी खाल्लं नाही तर त्याच्या वाढ खुंटते, त्याच्यावर इफेक्ट होतो. बरोबर मग लिक्विडच खातो, हा हा मग हा त्याला शुगरची सवय लागते, मग तो ज्यूसची सवय लागते, मग तो प्रॉपरली हेल्दी खाणत नाही. आपण म्हणतो की वाढत्या वयामध्ये मुलांना चांगलं फायबरस फूड दिलं पाहिजे. बरोबर या गोष्टी आहेत. बरं दात तो सडला तिकडचा दुधाचा दात की येणारा जो दात नवीन आहे तो वेडावाकडा येतो. मग ओके. परत तुमचा ब्रेसेसच्या तारेंच्या डॉक्टरांसाठी खर्च वाढतो किंवा अलायनर करण्यासाठी खर्च वाढतो. ओके बरोबर त्यामुळे त्याच टायमाला आपण जो दात काढायला लागला लहान मुलाचा तरी हा. पण स्पेस मेंटेनर्स वगैरे असतात हा हा ज्याच्याने आपण नवीन दात येण्यासाठी जागा देऊ शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी लहान मुलांचे स्पेशल डॉक्टर असतात, पिडोडॉन्टिस्ट म्हणतात त्याला. ओके जसं आपण आज एमबीबीएस डॉक्टरकडे जातो हा फॅमिली डॉक्टर म्हणून आणि त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की छातीत दुखलं आपण कार्डिओलॉजिस्ट कडे जातो, कार्डिओलॉजिस्टकडे जातो बरोबर कानात झालं तर आपण ENT कडे जातो. तसं बरोबर. डेंटिस्ट्रीमध्ये 9 वेगवेगळ्या फील्ड आहेत. हा 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 ओके प्रॉस्थोडॉन्टिस्ट म्हणजे कॅप्स किंवा कवळीचे स्पेशालिस्ट, ओके एंडोडॉन्टिस्ट म्हणजे रूट कॅनल स्पेशालिस्ट, हा हा पेरिओडॉन्टिस्ट म्हणजे गम्स म्हणतो त्या गम्सचे स्पेशालिस्ट, Okay. पेडोडॉन्टिस्ट म्हणजे लहान मुलांचे स्पेशालिस्ट, हा 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 ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणजे तुमचे दातांचे वेडेवाकडे असतील किंवा गॅप असतील तर त्यांच्यासाठी तार लावतो किंवा अलायनर्स करतो त्याचे स्पेशालिस्ट. ओके कम्युनिटी डेंटिस्ट आहे तुमचे, मुख रोग तज्ञ म्हणतो आपण ज्याला की जे कॅन्सर्स आणि हे ते करतात बघतात. ते आहे. ओके तसे भरपूर सारे फील्ड्स आहेत. हा हा इम्प्लांटॉलॉजी आज नवीन फील्ड डेव्हलप झालेलं आहे. डेव्हलप झालेले हा हा त्यामुळे ह्या सगळ्या त्यामुळे तुम्हाला पण वाईजली कुठल्या ट्रीटमेंटसाठी कुठे घेऊन जायचं हे आज नॉलेज असलं